हॅलो एव्हरीवन. मी प्रियंका सकपाळ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. जसं की आपली सिरीज चालू आहे सध्या, की कोणाकोणाच्या राशीनुसार ऑगस्ट 2025 कसा जाणार आहे. सो आता आपण बघणार आहोत वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 कसा जाणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे 1176 हा मॅनिफेस्टेशनचा स्विच कोड आहे. तो तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये टाईप करायचा आहे आणि आजच्या या एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. त्याआधी तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला जर पर्सनल रीडिंग घ्यायची असेल, कोणताही प्रश्न करायचा असेल, युनिव्हर्सल गायडन्स हवे असेल किंवा टॅरो कार्ड रीडिंगचा कोर्स करायचा असेल, पेंड्युलम डाउजिंगचा कोर्स करायचा असेल कोणताही, तर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करा. आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूच. सुरू करूया. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीसाठी आपला आत्ता ऑगस्ट 2025 हा महिना कसा जाणार आहे. आपण 3 कार्ड्स काढणार आहोत आणि या कार्ड्सनुसार असं आलंय की पहिला तर थोडी आर्थिक चणचण असणार आहे तुमची या महिन्यामध्ये. पण एक जमेची बाजू काय आहे बरं, की ही व्यक्ती जी आता संकटात आहे तिला साथ तिला वाटतं की तिला कोणच नाहीये, तिच्यासोबत कोणच नाही. पण तिने जर मागे वळून बघितलं तर तिची एक व्यक्ती तिच्यासोबत आहे. ठीक आहे. तिला कल्पना नाहीये, पण एक व्यक्ती आहे जी तुम्हाला या सिच्युएशनमध्ये सुद्धा साथ देईल, तुम्हाला या सिच्युएशनमधनं बाहेर काढेल. तर एक खूप चांगलं कार्ड आहे असंही म्हणता येईल आपल्याला, की ठीक आहे आर्थिक चणचण आहे पण त्यातनं तुम्हाला बाहेर काढणारी लोकं पण तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. दुसरं आहे गेट टुगेदर, रियुनियन, सेलिब्रेशन याचं हे कार्ड असतं कायम 3 ऑफ कप्स. सो आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येण्याचा सुद्धा हे कार्ड आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स या गोष्टीसाठी. तिसरं कार्ड आहे कन्फ्युजनचं. ठीक आहे, की काही गोष्टींमध्ये ना योग्य काय, अयोग्य काय किंवा आपलं कोण आणि परकं कोण याचं कन्फ्युजन निर्माण करणारे काही दिवस ऑगस्ट 2025 मध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. हरकत नाही, आपल्यासोबत आहेत एंजल कार्ड जे आपल्याला अशा सिच्युएशनमध्ये आपण कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे याचं गायडन्स देतात. ठीक आहे. आपण एंजल कार्ड्सने काढूया की ऑगस्ट 2025 मध्ये तुमचा जगण्याकडे अप्रोच कसा असला पाहिजे, जेणेकरून हे जे कन्फ्युजन किंवा आर्थिक संकट आहे त्यातनं बाहेर पडायला मदत होईल. तर आपण याच्यासाठी 2 कार्ड्स काढतो आहोत. कार्ड्स काय सांगतात, हेल्पफुल पीपल, पीसफुल रिझोल्युशन. चला याचा अर्थ काय आहे सांगते मी तुम्हाला. हेल्पफुल पीपल, आता मगाशी एक कार्ड आलं होतं तुम्हाला, मी दाखवलं होतं की एक व्यक्ती आहे जी तुम्हाला हेल्प करेल आणि ह्याच्यामध्ये पण आलं हेल्पफुल पीपल. सो कोणताही आढाविडा न घेता तर तुम्हाला कुठूनही कोणतीही तुमच्या सिच्युएशनमधनं बाहेर पडण्यासाठी मदत मिळणार असेल तर तुम्ही त्यांची मदत घ्यावी असं युनिव्हर्स सांगतंय. दुसरं आहे पीसफुल रिझोल्युशन. आता हे एक कार्ड आलं होतं बघा, की एक कन्फ्युजन असणार आहे कायम. तुमचं आपलं कोण, परकं कोण किंवा एखादा डिसिजन पेंडिंग असेल, काही असेल. त्यामध्ये अरेला कार्य होईल असं काही वागू नका. पीसफुल रिझोल्युशन म्हणजे भांडण न करता एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा असं कार्ड्स सांगतात. आता काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील की या गोष्टी तुमच्यासोबत कधी घडतील, तर याचं उत्तर आपण काढूया. कारण हे आपल्याकडे टाइम कार्ड्स आहेत की एंजल्स आपल्याला सांगतील की काही गोष्टी तुमच्यासोबत कधी घडतील. बघूया जे मनामध्ये आहे तुमच्या, जी गोष्ट कधी घडेल ती वेट, आत्ता लगेच नाही होणार असं कार्ड सांगतात. एंजल कार्ड सांगतात की थोडा धीर धरा, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला थोडा उशीर आहे. हरकत नाही, थोडा प्रयत्नशील राहा, पण अगदीच ह्या महिन्यामध्ये त्या गोष्टी घडतीलच अशी आशा धरून बसू नका. ठीक आहे. आता आपला तिसरा आणि सगळ्यांचा आवडता सेशन, की तुमच्या मनातला प्रश्न, जो येस नो साठी, जो कधीतरी तुम्हाला वाटतं की कुठेतरी कुणाला तरी विचारावं की ही गोष्ट होणार आहे की नाही, ही गोष्ट करू की नको, ही गोष्ट अशी आहे का, ही गोष्ट तशी आहे का, काही असेल तुमच्या मनात, डोळे बंद करा आणि तुमचा जो काही मनातला प्रश्न आहे तो एंजल्सना विचारा, युनिव्हर्सला विचारा आणि आपण उत्तर काढतोय नो. ओके. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत होतात की ही गोष्ट अशी आहे का, तर नाही, ती गोष्ट तशी नाही. संभ्रम ठेवू नका. ठीक आहे. किंवा एखादी गोष्ट करायची, तुम्ही
करू का? हा डिसिजन घेऊ का? हा खूप महत्त्वाचा डिसिजन आहे. घेऊनच टाकतो. नाही, तसं करू नका. नो आलंय ना, थोडं शांततेत राहा. पीसफुल रिझोल्यूशन मगाशी आलंच होतं. घाईघुतीने कोणताही निर्णय घेऊ नका, असं हे कार्ड सांगतं. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत माझा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. थँक यू सो मच.